स्ट्रायकिंग एंड वरती मनोज नॉसरला दीपक मेंगाल सामनेला होईल सुरुवात. पक्षी घरट्यांकडे चालले. सूर्यास्ताला चाललाय. तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना क्वालिफायचा सामना. कोण फेरी मारणार सेमी फायनल मध्ये येणारी वेळ सांगून जाईल. मोठी लढत पाहायला मिळते. मुन्ना टू मनोज MM बॅटल मात्र रंगेली यात मात्र शंका नाहीये. पहिला चेंडू लाऊड अपील केले होते. गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज सज्ज. आडव्या बॅटने स्वीप शॉट सजवायचा होता. एक सिंगल जुळली जाते. क्वालिफायचा सामना शेवटचा सामना पाहू शकाल. इथे मात्र नक्कीच दुसऱ्या धावाला नक्कीच नकार दिलाय. मॅच रफ अँड टफ. शहापूर तालुक्यातील दादा संघ आमने सामने. कार्यक्रम मात्र फिट पाहायला मिळतोय. आज मात्र नक्कीच नूतन वर्ष 1/1/2024 नूतन वर्ष. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. चला घाई करायचे मित्रांनो. तुम्हालाच बॅटिंग करायचे कुडशा टीम. अन्यथा तुमचा कार्यक्रम फिट होईल. नोंद घ्यायची आहे. 10 मिनिटं दिलेत 2 षटकासाठी. पुढील चेंडू याला मात्र उंचावून मारायचा होता. फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. इथे मात्र काय घडलंय. इथे बडी मछली जाल में मोठा मासा काढायला लागतोय. चला चला फिल्डिंग नकोय कुडशेत. सत्रामध्ये वेलकम. जाऊया मॅचला होते सुरुवात. हो याल मात्र मिस टाइम स्ट्रोक. झेल मध्ये जातील दान. राजेश गिराह्याचा झेल ड्रॉप. काही सामना पाहायला मिळतो मित्रांनो. क्रिकेट होत्याचं नव्हतं करायला वेळ नाही का त्याचं क्रिकेटचं नाव आहे मित्रांनो. रात्र नाही स्वप्न बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा. कारण तुमचं नशीब बदलू ना बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. एक गडी बाद धावसिका पाहू शकाल. 2 टीम खांडीचा पाडा विपक्ष ओमसाई कुडशेत. क्वालिफायचा सामना. तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना पाहू शकाल. पहिल्या दिवसामध्ये ओमसाई उंबरमाळे. दुसऱ्या दिवसामध्ये संघर्ष येईल. भविष्यात पाहूया खांडीचा पाडा किंवा युवा ओमसाई कुडशेत. यावेळी सुद्धा आडव्या बॅटने स्वीप शॉट सजवायचा होता. एक सिंगल पुन्हा एकदा जुळली जाते. लाजबाब थ्रो पाहायला मिळतोय. एका सिंगलच्या साह्याने धावसिका पुढे जाते 3च्या घरामध्ये. एक गडी बाद 3. 2 षटकाचा सामना पाहायला मिळतोय. पाहू शकाल. एक गडी बाद 3 दरम्यान पुढे चेंडू गोलंदाजाच्या मुन्ना. आडव्या बॅटने पाहू शकाल. स्वीप शॉट सजवला. एक सिंगल जुळली जाते. दुसऱ्या धावासाठी नक्की शेवटच्या मोमेंटला मात्र बॉलला अडवला गेलाय. लाजवाब नक्की 2 धावा जुळल्या जातात. चला नवीन गोलंदाज धावत पडत. चला न्यू बॉलर. कान मंत्र द्यायचे नाहीत गोलंदाजाला मित्रा. आपण टीम मीटिंग करायची नाही. कान मंत्र द्यायचे नाहीयेत. धावसिका पाहू शकाल. एक गडी बाद 5. विलास गोलंदाजी मार्कवर येतोय. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. चला गोलंदाज विलास येतोय. स्ट्रायकिंग मनोज दापटे. याला मात्र फुलनेचा चेंडू खोदून काढलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. लॉंग ऑफ मध्ये दुसऱ्या धावासाठी नक्की झाला प्रयत्न. चेंडू उचलणार फेकी करणार. 2 धावा नक्की जुळला तर ते धाव फलकावल. आणि 2च्या साह्याने धावसिका जाते 7. एक गडी बाद 7 धावसिका पाहायला मिळते. टीम खांडीचा पाडा टीमची धावसंख्या. शुभेच्छाचा वर्षाव पाहायला मिळतोय संपूर्ण शहापूर तालुक्यामधून. नक्की शुभेच्छा वर्षाव पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. या सर्वांचं सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल विलास तयार मनोज दापटेसाठी. राईट ओव्हर द विकेट. याला मात्र नक्की फुल्लर लेनचा चेंडू आडव्या बॅटने पाहू शकाल. एक सिंगल जुळली जाईल. दुसऱ्या धावासाठी पुन्हा एकदा फंबलिंग पाहायला मिळते. बघता बघता ओहो क्या बात आहे. एक तीर तर दुसऱ्या मेरी.
जिथे मात्र 2 धावा, अतिरिक्त 2 धावा. पाहू शकता 1 गडी बाद 11, 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. पाहूया आजच्या दिवसातील शेवटचा सामना कोण फेरी मारणार सुपर 4 स्टार 4 मध्ये सेमीफायनल मध्ये. याच्यासाठी लागलेली चुरस. खांडीचा बडा विपक्ष ओमसाई कुडशेत. यावेळी सुद्धा नक्कीच फ्लोअर लाईनचा चेंडू ऑन साइडला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. एक सिंगल जुळली जाते. पुन्हा एकदा दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि लाजवाब गुड रनिंग मिडिल विकेट. धावसंख्या 13. अब 13 क्या होगा असं पाहायला मिळत आहे. दोन्ही टीमचा विचार केला जाईल तर 1 गडी बाद 13. उद्याचे सामने आहेत मित्रांनो. नक्कीच थोड्याच वेळात लॉट्स येत आहे. यावेळी नक्कीच उंचावर मारायचा फटका पाहू शकाल. प्रॉपर कनेक्शन टायमिंग जुळलं नाहीये. या सिडीचा 2 धावा पुन्हा एकदा जुळल्या जात आहे धाव फलकावर. एकच धाव. नक्कीच पाहू शकाल काय घडतंय काय बिघडतंय. धावसंख्या पाहू शकाल ती 14. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पाहूया 2 संघ दादा संघ पाहू शकाल फाईट करताना पाहायला मिळते त्या मैदानावरती. ओहो आडव्या बॅट स्वीप शॉट क्रिकेटचा क्लास. एक सिंगल जुळली जाते. दुसऱ्या धावसंख्या प्रयत्न पाहायला मिळतोय. ही आदिवासी जात आहे मित्रांनो. थांबायचं नाहीये काय मित्रांनो. आपण जंगलचे राजे आदिवासी आणि नक्कीच त्याचं प्रात्यक्षिक रूपांतर पाहायला मिळते. काय धावतायत हे 2 संघ. इकडे नक्कीच आमच्या मान्यवरांना घाम फुटतोय मित्रांनो. तुम्ही धावतायत. इकडे किडनॅप फेल होण्याची शक्यता. दरम्यान नेक्स्ट बॉल विलास. याला सुद्धा आडव्या बॅटने पाहू शकाल. एक सिंगल जुळली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. शेवटच्या मोमेंटला मात्र बॉल अडवला गेलाय. इथे मात्र नक्कीच गडी बाद होईल आणि धावसंख्या पाहू शकाल. धावसंख्या पाहू शकाल ते 18. जिंकण्यासाठी 19. 12 बॉल 19. चला मेजर सर धावत पलत कीप क्वाईट. चला लवकर पटापट स्पीड अप. नक्कीच इथे लवंगे सर उपस्थित आहेत. मी विनंती करतोय मेंगल साहेबांना नक्की त्यांच्या हस्ते नक्कीच कॅमेरामॅनला विनंती करतोय. इथे उपस्थित आहेत जिल्हा परिषद शाळेचे लवंगे सर इथे उपस्थित आहेत. मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. आपण स्क्रीनवर पाहू शकाल जिल्हा परिषद शाळा मेंगलपाडा जेडपी स्कूलचे नक्कीच शिक्षक लवंगे सर. थँक्यू सो मच. आपला अमूल्य वेळ खर्च करून आलात या स्पर्धेत. थँक्यू धन्यवाद देतोय. मी विनंती करतो स्थान बनवायचं आहे. नक्कीच इथे मात्र आता मात्र 19चं टार्गेट पाहू शकाल. 12 बॉल 19चं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक प्रकाशजी बला. थँक्यू. संध्याकाळच्या सत्र काळजाची ठोके मात्र प्रत्येक प्रेक्षक वर्गाचे चढले असतील या मॅचच्या दिशेनं. कारण यालाच म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेट. हॅलो 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 यालाच म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेट. कारण समोर किती मोठा संघ असला तरी सुद्धा अगदी पाहायला गेले तर निश्चित अगदी काळ हा मात्र नक्की बदलतो. आणि सध्याच्या घडीला बघितलं गेलं तर समोर इतक्या मोठ्या शैलीचा क्रिकेट संघ तुम्ही पाहता. टीम खांडीचा पाडा संघ आणि अगदी पाहायला गेले तर ओमसाई कुडशे संघ आजच्या दिवसामध्ये पाहायला गेले तर या टीमने देखील चांगला क्रिकेट केलाय. आणि थेट 12 चेंडूंचा खेळ कोपचा कोपची डोपसा डोपसी या मॅच मध्ये पाहायला मिळते. कारण तब्बल 19 धाबांचा पाठला करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय टीम अगदी ओमसाई कुडशे संघ. मॅच ऑन या संध्याकाळच्या सत्रामध्ये करूया प्रेक्षक वर्गाचा या धावत्या वर्णनामध्ये या दुसऱ्या सत्रामध्ये हार्दिक शुभ स्वागत. अगदी मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक प्रेक्षक वर्गाचा अगदी डोळे मात्र या मॅचच्या दिशेने लागले असतील. कारण क्वालिफायची मॅच प्रत्येक प्रेक्षक वर्ग फक्त आणि फक्त मॅचच्या दिशेने पाहायला मिळतोय. पहिला बॉल गोलंदाज प्रवीणने टाकलाय. स्विन अँड मिस टप्पा पडलाय. लावडापड दाखल झाली होती बॉल वरती परंतु उत्साह तेवढा नव्हता या आफिल मध्ये. आणि थेट बघितलं गेलं तर डॉट बॉल इथे टाकला जातो गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. एका ट्रॉफीचा एका
चषकाचा जर अगदा ठरायचा असेल तर या मॅच मध्ये दोन्ही टीमला क्रिकेट चांगला करायचा आहे. सध्याच्या घडीला समोर खेळलाय, फटका चांगला आहे, एक सिंगल जरूर मिळेल या बॉलवरती, कारण क्षेत्ररक्षक आहेत बाउंड्री लाईनच्या बरोबरीनं मिळवला या बॉलवरती एका सिंगलचा व्हेरिएशन आणि थेट धाफलक ओपन केले जाईल. धाफलकावरती 10 चेंडू 18 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला गेलं तर एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते. लाईन चेक मॅच मध्ये अगदी ट्विस्ट टाकला या दरम्यान वाईड बॉल. एक धावेला महत्व द्यायचं आहे. टीम खांडीचा पाडा संघाला जर सुपर मध्ये दाखल व्हायचा असेल सुपर 4 मध्ये तर या मॅच मध्ये या 10 बॉल मध्ये या 17 धावा डिफेंड करावा लागतील आणि एका ट्रॉफीला जर आपल्या घरी न्यायचं असेल ओम साई कुडचे संघाला तर या मॅच मध्ये पॉवरफुल फटके होणं गरजेची. मिस्टामिक स्ट्रोक. सामना कसा असावा तर सामना असा असावा, मिड विकेटला टिपलाय झेल. बॅटिंग करत असताना टीम ओम साई कुडचे संघाचा पहिला फलंदाज होईल डायरेक्टली बाद. तोडायला खेळला जात असतो आणि या स्पर्धेने मात्र रेकॉर्ड वरती रेकॉर्ड मात्र ब्रेक करायला सुरुवात केली. 9 चेंडू 17ची गरज. पुन्हा एकदा पुश केला, अगदी चांगला फटका कव्हर पॉइंटला एक्झिबिट केला. एक सिंगल कॅरेज झाली, दुसरीचा प्रयत्न. एक धाव मात्र फार गरजेची पाहायला मिळते दोन्ही संघासाठी, कारण प्रश्न क्वालिफाय होण्याचा असेल. 2 रन्स मिळवल्या धापलकावरती अगदी निश्चित 2 धावा सेट होत आहेत. तब्बल टोटल रन्स ओम साई कुडचे संघ पोहोचलाय तब्बल 4. या धापलकावरती विजयासाठी 8 चेंडू 15 रन्स. 8 बॉल शिल्लक 15ची गरज. चमत्कार घडेल का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या ओम साई कुडचे संघाच्या बाजूला? एखादा चौकार येईल का या बॉलवरती? या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक घे. एखादा मोठा फटका यावाच लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आत्ताच्या स्थितीला टाकलाय. गोलंदाजी करणाऱ्या प्रवीण डॉट बॉल या सरस्कार्थी ओळखला जात असतो या गोलंदाजाला देखील, आणि तो गोलंदाज मात्र आताच्या घडीला त्याचा टीमचा अगदी चांगला क्रिकेट सिद्ध करतोय. नवीन वर्ष पाहायला मिळतं. 2023 चा पहिला दिवस कोणत्या टीम साठी चांगला असेल? टीम ओम साई कुडचे संघासाठी की टीम खांडीचा पाडा क्रिकेट संघासाठी? जिंकेल तो या स्पर्धेतील एका ट्रॉफीचा अगदा ठरेल, पराभव होईल तो मात्र कुठेतरी बघितलं तर अगदी निश्चित निराशा प्राप्त करून जात असताना पाहायला मिळेल. आणि 5 चेंडू झालेत आणि येणारा बॉल शेवटचा बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू चौकार जरी आला तरी सुद्धा निश्चित हा सामना रंगेल, कारण या बॉलवरती 4 रन्स डबलचं व्हेरिएशन 6 रन्स जरी आले तरी सुद्धा अगदी नशीब बदलतील असं म्हणायला हरकत नाही. फटका चांगला मिस्टामिक झाला. विकेट कीपर फॉलो डायरेक्टली कॅच वरती आलेत. मैदानाच्या आतमध्ये पकडला जाईल. पकडा का जिंका मॅच. आली पहिली विकेट. अगदी मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट आला होता, त्यानंतर दुसरा फलंदाज बाद झालाय. आताच्या घडीला बघितलं तर पहिला षटक समाप्त झालाय मॅच मध्ये. अगदी पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 4 रन्स. यालाच म्हटलं जातं क्रिकेट, कारण सध्याच्या घडीला अगदी ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली होती अगदी पहिल्या सत्रामध्ये ओम साई कुडचे संघानं, त्याच पद्धतीची त्याच लेनची गोलंदाजी तुम्हाला दाखवली गेली आहे टीम खांडीचा पाडा क्रिकेट संघानं. कारण या टीमने देखील आपल्या नावाची छाप मात्र संपूर्ण अगदी पाहायला गेले तर कर्जत असो, निश्चित शहापूर असो, मुरबाड असो या संपूर्ण तालुक्यामध्ये सोडलेले, आणि आज त्यांच्याच शहापूर नगरीमध्ये मेघालपाडा चषकामध्ये ते क्रिकेट सिद्ध करतायत. येणारा षटक मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस बॉल लॉफ केलाय. काय घडेल? क्षेत्ररक्षक आहेत फाईन झोनला. एक सिंगल कॅरी झाले, दुसरीचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये अगदी निश्चित पाहायला गेले तर फुल टॉस बॉल होता. मोठा फटका येण्याची गरज होती परंतु शक्य झालं नाही. 2 रन्स आल्यात. धापलकावरती 2 धाबा सेट होतील. तब्बल 6 रन्स 2 विकेट. विजयासाठी 5 चेंडू 13 धाबा. सामन्यात सध्याच्या घडीला बघितलं गेलं तर अगदी दोन्ही टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. नशीब पलटले तर अगदी निश्चित सामना देखील पलटेल. टाकला या दरम्यान अवांतर बॉल.
अगदी मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक धडाडीची लढत, काळजाचा ठोका मात्र चुकवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 बॉल 12. कुडशे संघाचे समर्थक फक्त आणि फक्त मॅचच्या दिशेने असतील. काडीचा पाडा संघाचे समर्थक देखील मॅचच्या दिशेने. मिस्टामिक स्टोक नो मास लँडला क्षेत्ररक्षक आलेत. 2चं कॉलिंग केलंय. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये अगदी चित्त्याच्या वेगानं एक रन्सला महत्व देतात दोन्ही फलंदाज. इतिहास घडवायचा असेल तर या 4 बॉलमध्ये 10 धावा बनणं फार गरजेच्या, कारण 9 सेट झाल्यात. 4 चेंडू 10 धावा. नशीब बदलतील का? एखादा नशिबाचा साथ मिळेल का? सफल झालेत. फटका चांगलाय फाईन झोनला. क्षेत्ररक्षक आलेत. टिपलाय जाईल. मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल सेलिब्रेशन. टीम काडीचा पाडा संघानं आत्ताच्या घडीला मिळवला 3रा विकेट. मॅच ऑन. शेवटच्या मुमेंट पर्यंत प्रयत्न सोडणार नाही या ओमसाई कुडचे संघ, कारण या टीमने देखील आजच्या दिवसामध्ये भल्या भल्या टीमला पराभवाची छाया दाखवली आहे. आणि आज टीम अगदी पाहायला गेलं तर या शेवटच्या मॅच मध्ये काडीचा पाडा संघाच्या विरोधात त्यांचा एक महत्वपूर्ण क्रिकेटचा सामना पाहायला मिळतो आहे. अगदी 9 रन सेट झाले. 3 चेंडू 10 धावा. मैदानाच्या आतमध्ये वेल फिनिशर म्हणून ज्याला ओळखला जात असतं तोच फलंदाज सुरेश दाखल झालाय, कारण मागच्या मॅच मधनं सुरेशनं एक षटकार लगावला होता आणि आपल्या टीमला विजय देखील मिळवून दिला होता. येईल का? शक्य झालं नाहीये. लाईन चेक. एक बॉल 1 चेंडू. मात्र सामन्याचं चित्र बदलतोय, कारण टाकलाय पुन्हा एकदा वाईट बॉल. 3 चेंडू 9 धावा. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्गांनो सामना कसा असावा? तर सामना असा असावा. मैदानाच्या आतमध्ये 2 संघ हार मानायला तयार नाहीये. सफल झालेत. फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. ओहो, आणि सध्याच्या घडीला आलाय चौकार. यालाच म्हणतात क्रिकेट. आणि सध्याच्या घडीला लगावला एक बहरदार चौकार. धापालकावरती 14. विजयासाठी आताच्या घडीला 2 बॉल 5 रन. आताच्या घडीला मॅच ऑन. सर्व प्रेक्षक वर्गाच्या चेहऱ्यावरती हास्य चित्राची मात्र मोहर लागत असताना पाहायला मिळते आहे, कारण सध्याच्या घडीला 2 बॉल 5. 1 बॉल डॉट आला. सामना बदलेल. एका बॉलवरती 2 जरी आल्या, 1 जरी आली तरी सुद्धा सामना बदलेल. सफल झाली. चांगला फटका खेळला. समोरच्या दिशेला एक सिंगल कॅरी झाली आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये दुहेरीचे कॉलिंग केलं. 2 सक्सेसफुल. यस, पंचांचा सिग्नल नॉट आउट. मॅच मध्ये बघितलं तर चित्र पुन्हा एकदा बदललं गेलंय, कारण 1 बॉल विजयासाठी 3 धावा. काय होईल? सध्याच्या घडीला प्रश्न प्रेक्षक वर्गांना पडला असेल. क्वालिफाय मॅच 2 ओव्हरची मॅच आहे आणि जवळपास 19 पाटला करत असताना मॅच पोहोचलाय. शॉर्ट पिच बॉल. हो, काय होईल? हे प्रभू, ये क्या हुआ? डॉट बॉल आला. आणि सध्याच्या घडीला अगदी पाहायला गेलं तर निश्चित आजचा दिवस गाजवेल टीम कांडीचा पाडा संघ, परंतु निश्चित टीम ओमसाई कुडशे संघ. आपण पाहायला गेले तर पहिलीच मॅच होती आपली आणि या नवीन वर्ष देखील होता व नवीन वर्षाचा पहिला दिवस होता. आपल्या टीमने देखील चांगला परफॉर्मन्स केला आहे आणि थेट कुठेतरी पराभवाच्या छायेत सापडला तो म्हणजे अगदी ओमसाई कुडशे संघ. आणि थेट आजचा 3ऱ्या दिवसाचा क्वालिफायचा मानकरी ठरलाय तो म्हणजे अगदी टीम कांडीचा पाडा क्रिकेट संघ.